म्हणून आजपर्यंत तू प्रयत्न करतोस की कशी अर्पिता आणि तिच्या घरचे माझी माफी मागतील, पण तुझ्या नशिबात ना वाट बघणंच लिहिलंय. तू निघून गेलास यांनी माझा हात धरला आणि मला हवा तो मान सन्मान मिळवून दिला. माझं नशीबही माझ्या बाजूने होतं रे, म्हणून तुझ्यासारख्या विषारी सापाच्या विळख्यातून मी सुटले. तुला काय वाटलं रे, माझ्या आईबाबांना असं कोंडीत पकडलंस, तुझ्या सत्तेचा, पैशांचा आणि कॉन्टॅक्टचा चुकीचा वापर केलास की मी तुझ्या समोर येऊन चुकेल? आणि खरं सांगू का, 6 महिन्यांपूर्वीची अर्पिता असते ना, ती झुकली असते तुझ्या समोर, पण ही समीरची अर्पिता आहे. हे तुझ्यासारख्या प्रवृत्तीसमोर कधीच झुकणार नाही. मी लढणार आणि तुला हरवणार सुद्धा. मी इथे तुझी माफी मागायला नाही आले, तुला चॅलेंज द्यायला आले. लाव तुझी सगळी ताकद पणाला. तयार आहे मी सामना करायला. मला चॅलेंज देणार? मला स्वतःकडे बघितलंयस कधी? लायकी आहे का तुझी मला चॅलेंज देण्याची? हे बांगड्या भरणारे हात मला हरवणार? अरे हट. या बांगड्या भरलेल्या हातांना कमी लेखण्याची चूक करू नकोस विराज. हे हात जे करू शकतात ना, ते तू आणि मी, आपण दोघंही करू शकत नाही. या बांगड्या भरलेल्या हातांनी पिढ्या घडवल्यात, घरं उभी केलीत आणि गरज पडल्यावर तुझ्यासारख्या माणसांचा माझही उतरवलाय. या बांगड्या म्हणजे कमकुवतपणा नाही, संस्कार आणि सामर्थ्याची ओळख आहे. स्त्रीचं मन आणि मनगट यातला दुवा येतो. याच्या नादी लागलास ना तर तुझ्या समोर उभी असलेली सरस्वती कधी दुर्गा होईल हे तुलाही कळणार नाही. स्त्रीची शक्ती अजून तुला कळली नाही विराज. या बांगड्या भरणाऱ्या हातांनी तलवारीही चालवल्यात हे लक्षात ठेव. कधी तुझा महिषासूर करतील तुझं तुला कळणार नाही. या बांगड्यांचा आवाज कानामध्ये साठवून ठेव विराज. हा शंखनाद आहे आपल्यातली लढाई सुरू झाल्याचा. बघूया कोण जिंकतंय, तुझा अहंकार की यांचा सच्चेपणा. चला अर्पिता मॅडम. म्हणजे हे आपलं घर मी तुझ्या नावावर करायचं आणि आम्ही कुठे व्यापार करतोस बापाशी? याला म्हणतात चित भी मेरी और पट भी मेरी. नचिकेत, प्लीज नको ना इतका त्रास करून घेऊ.
तू इतका फ्रस्ट्रेट झालेला मला बघवत नाहीये रे. कसं नको फ्रस्ट्रेट हो मीनाक्षी? सांग ना कसं नको हो? एक जात सगळ्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला. काय बिघडलं असतं त्यांचं? या कागदावर सही दिली असती त्यांनी मला, तर पण नाही. माझ्याच घरचे माझ्याशीच असं वागतील असं वाटलंच नव्हतं मला. पण मला माहिती होतं ते असेच वागतील. हो नचिकेत, ती माणसं आहेत ना, मनाने कधीच तुझी नव्हती. प्लीज तू आता तरी हे एक्सेप्ट कर. तूच किती इमोशनली इन्व्हॉल्ड आहेस त्यांच्यात, त्यामुळेच तर तुला त्रास होतो इतका. तुझी चूक आहे ही. प्लीज माझा ऐक आता, थोडा तरी स्वार्थी हो. ते चाळीतलं घर काहीही करून स्वतःच्या नावावर करून घे. हे बघ नचिकेत, मी हे सगळं ना तुझ्यावरच्या प्रेमापोटी सांगते. मला नाही रे आवडत म्हणून तुझी फसवणूक केलेली. तू असं साधा आहेस, भोळा आहेस म्हणून कुणी असा गैरफायदा घेतलेला मला नाही आवडत. नाही, मला हे सगळं कळतंय ग, पण बाबांनी ह्याच्यावर सह्या नाहीच केल्या तर आपण काय करणार आहोत? कसं शक्य मग हे सगळं? नचिकेत, मला हे सांगायला खूप त्रास होतोय, पण तू विचार कर ना. आपण सरळ मार्गाने सगळं करून बघितलं, अगदी विनंती पण करून बघितली ना. काय हाती आलं? काहीच नाही. त्यामुळे आता वाकड्या मार्गाने जावं लागेल. तुझ्या वडिलांनी सहजासहजी जर पेपर्सवर सही नाही ना केली तर त्यांना अंधारात ठेवून हे काम करून घ्यावं लागेल. अर्पिता मॅडम, अहो ऐका, हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा ना. एवढं हायपर व्हायची काही गरज नाही अर्पिता मॅडम. म्हणजे योग्य वेळी राग येणं चांगलं आहे, पण तो राग आपला त्रास नाही होता का म्हणा आपल्याला त्या रागाचा? आपण समोरच्यावर काढून मोकळं व्हायचं. हा अर्पिता मॅडम, हे बघा, तुम्ही खूप हायपर होताय. समीर कुठे गेला अचानक? समीर, अहो अहो, कुठे गेले हे? अहो अहो अहो, समीर, अहो.